नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हा आयुष्यमान भारत योजनेचा हेल्थ कार्ड, आरोग्य कार्ड ज्याच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करून घेऊ शकतो। हे हेल्थ कार्ड, आरोग्य कार्ड आपल्याला कसे डाउनलोड करायचे आहे ते पण कोणत्याही डिटेल्स शिवाय सर्वात अगोदर आपल्याला मोबाईल मधील प्ले स्टोर वरती यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे। त्यासाठी सर्च मध्ये आयुष्यमान ॲप असे टाइप करून सर्च करायचं आहे। आपल्या समोर गव्हर्नमेंटचे जे ॲप आहे ते येईल। आयुष्यमान ॲप हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओपन करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। याला थोडंसं स्क्रोल करून ॲक्सेप्ट करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये बेनिफिशरी हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचं आहे। त्यानंतर इथे जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकून लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील। त्यापैकी पहिलं ऑप्शन आयुष्यमान भारत PMJAY हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये आपल्याला आपले राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे सर्च बाय नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे 2 ऑप्शन पाहायला मिळतील। पहिलं आहे आधार नंबर आणि दुसरं आहे फॅमिली ID राशन कार्ड। यामध्ये आधार कार्ड निवडायचं आहे। त्यानंतर इथे आधार नंबर टाकून या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा या ठिकाणी टाकून सर्च या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सर्च या ऑप्शन वरती क्लिक कराल तसं आपल्या कुटुंबातील राशन कार्ड मधील जेवढे काही सदस्य असतील तेवढ्या सदस्याची माहिती आपल्याला पाहायला मिळेल। आता यामध्ये जेवढ्या काही सदस्याचे कार्ड बनलेले आहे जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 2 सदस्याचं कार्ड बनलेलं आहे। त्या सदस्यासमोर हिरव्या रंगामध्ये डाउनलोड नावाचं ऑप्शन पाहायला मिळतील। या डाउनलोड नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन पाहायला मिळतील ऑथेंटिकेशन करण्यासाठी। पहिलं आहे आधार OTP, त्यानंतर दुसरं आहे फिंगरप्रिंट, तिसरं आहे आयरिस स्कॅन आणि चौथं आहे फेस ऑथेंटिकेशन। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आधार OTP हे ऑप्शन निवडा आणि जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन हे ऑप्शन निवडा। मी या ठिकाणी आधार OTP हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शन वरती क्लिक करायचं। कन्सेप्टला स्क्रोल करायचं, ॲक्सेप्ट करायचं आणि अलाव करायचं। एवढे केल्यानंतर आपल्या समोर 2 OTP टाकण्याचा ऑप्शन येईल। यामध्ये पहिलं आहे लाभार्थ्याच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकायचं आहे आणि दुसरं जे आहे ते ज्या मोबाईल नंबरने ॲप लॉग इन झालेला आहे त्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकायचं आहे। ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्या समोर कार्ड डाउनलोड करण्याचा जो काही ऑप्शन आहे तो येईल। या ठिकाणी आपल्या कुटुंबातील जेवढ्या काही सदस्याचे कार्ड बनलेले आहे तेवढ्या सदस्याचे नाव या ठिकाणी पाहायला मिळेल। ज्या सदस्याचे कार्ड डाउनलोड करायचे आहे त्या सदस्याच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 ऑप्शन मिळतील। पहिलं आहे डाउनलोड, दुसरं आहे प्रिंट आणि तिसरं आहे शेअर। या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जे आयुष्यमान भारत योजनेचं जे हेल्थ कार्ड आहे, आरोग्य कार्ड आहे ते मोबाईलच्या गॅलरी मध्ये डाउनलोड झालेलं आहे। तुम्हाला जर हे कार्ड प्रिंट करायचं असेल तर प्रिंट करू शकता। कोणाला जर शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे हे आयुष्यमान कार्ड अगदी सहजरित्या
अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।